निम्म खाली उतरून गेलं बाई पूर्ण. ट्रॅक्टर डायरेक्ट अर्ध काने होता वाचून माहिती का पलटी. सो हे गाईज वेलकम बॅक द आर न्यू ब्लॉग. तर आत्ताचा ब्लॉग मस्त हॉटेलवरनं चालू करतोय. म्हणजे मी हॉटेलवर ट्रॅक्टर घेऊन आलो बाई आज या बा. कारण की हॉटेलमध्ये ना ते सामान आहे कबडचं ते नीट करायचं होतं ते. कारण की स्टोर वगैरे करायला लागेल काहीतरी, त्यामुळे ते घेऊन आलो आहे. बाकी ते थोडं रिपेअर पण करायचं, बाकी मिस्त्रीत ना ते करून देतील रिपेअर. बाकी या बाबा हे आपले आज टेबल का भारी बनले मार्बलचे एकदम मस्त. या बा हे अजून पॉलिश होतील. बाकी पॉलिशच्या आधीच शाईन पा किती मस्त आहे ते एकदम भारीतले. आणि भाई मी तर आज बॅग घेऊन आलो डायरेक्ट अभ्यास करायला हॉटेलवरती. आणि असाइनमेंट दिल्या कॉलेजच्या, त्या कशाही काही करून भाई कंप्लीट करायचे. तो काहीच आत्ता मी वरच्या फ्लोअरवरती आलो आहे. बाकी वरती काय काय काम झालं आहे मी तर तुम्हाला दाखवतो. बाकी आहे बाई ग्रिल आहे इकडं, अजून पेंट व्हायचं बाकी, घासले जाईल मग पेंट होईल. बाकी इकडे पहा सिंगल हँड पेंट झाला आहे, अजून याच्यावर पेंट येईल. बाकी इकडनं सगळे लाईट येतील. हे बाई रूम पण रेडी झाले आपले, सॉरी बाथरूम. बाबा सगळी फिटिंग वगैरे, शॉवर वगैरे, जेट स्प्रे, टॉयलेट, वॉशरूम, बेसिंग सगळं लागलं आहे. तिकडच्या रूमांना लागायचं बाकी. सो हे बघायचं आपला हॉल. अजून इकडचं सगळं काम बाकी. आत्ता फक्त POP कलर दिलेला आहे आणि अजून इथला कलर द्यायचा बाकी. आत्ता फक्त म्हणजे प्रायमर कलर दिलेला आहे, अजून बाकी कलर. सो गाईज तर आत्ता इकडच्या रूममध्ये द्यायचं लागणार आहे. त्या ठिकाणी आता इकडचे जेवढे बी रूम आहेत नाही याला घेतले यांच्यात AC. बाकी POPचा बी कलर झालेला आहे, रूमचा कलर झाला आहे. आता बेड वगैरे बनवले गेले, तसे टेबल बनवणं चालू आहे. बाकी स्विच बोर्ड लागले, फक्त ते फिट करायचे बाकी. हे बा सगळे आपले काका ते आत्ता बघत होते ब्लॉग आपले. म्हटलं मराठी समजणार नाही कारण की ते आहेत राजस्थानचे, पण ते म्हणे मला मराठी समजते. सो वी प्राऊड ऑफ यू मराठी लँग्वेज. सो हे बा ते आत्ता जस्ट पाहत होते आपले, मीज लावून दिले होते त्यांना. दिखाओ अंकल किधर है आपका यूट्यूब किधर आहे. हे बाबाई राजस्थानचे ते, ज्यांना खोटं वाटत असेल त्यांनी बघून घ्या, फोटो बी दाखवून दिला मी. सो हिस्ट्री इधर हे बा कालच टाकलेला आहे, तोच पाहत होते. मस्त सबस्क्राइब भी करून घेतलं आहे. गाइस कैसे वाटता है, कैसे लग रहे हैं आपको अपने ब्लॉग. बढ़िया है, बढ़िया बना दो, करो कंटिन्यू, मस्त है. चलो लाइक करना, शेयर करना. आपके गांव में जाओगे सबको मेरा चैनल दिखाना, मराठी सीख जाओगे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र भाई, जय महाराष्ट्र. ये चलाने को मेरे को समझो फर्नीचर वगैरह डालना है. हाँ क्या करना तो सिंपल सा कैमरा ऑन करने का, ऐसा बताने का. सो गाइस अभी मैं बना रहा हूँ फर्नीचर, ऐसा बोलने का. हाँ चला मी जरा सांगतो कसं ब्लॉग शूट करायचा वगैरे त्यांना, कारण की त्यांना बनवायचा होता असा एक व्हिडिओ, तर मी त्यांना बनवून दाखवतो. ओके गाईस लयच खतरनाक फसलं. आता बघू जॉन डिअर येत आहे, जॉन डिअरकडनं निघालं तर ठीक आहे. निम्म खाली उतरून गेलं बाई पूर्ण. ते बघा गाईस, हा बघा का ते काढायचा प्रयत्न करता पण निघत नाही. आता जॉन डिअर आलं. बघा गाईस मी आता जरा खाली जाऊन तुम्हाला दाखवतो. बाई अरे यार कुठे कस का फसलं बे, खतरनाक एवढं. हवा पूर्ण ट्रॅक्टरचे टायर तर पूर्ण खाली, पूर्ण म्हणजे 180 डिग्रीला वाकलं आहे ते. तेव्हा खतरनाक. और काय झालं, मी तिथपर्यंत ट्रॅक्टर आणलं, अचानक ब्रेक सुटून गेला. गिअर चेंज शिफ्ट करायला गेलो मी, ब्रेकवरनं पास सुटून गेला आणि ट्रॅक्टर असं इथपर्यंत खाली. अरे बाई खतरनाक धगधग खतरनाक बाई. आता बघू मैन जॉन डिअर येते, त्याच्या मागून ओढून काढावं लागेल. इथून पण निघून गेलो असतं पण इथं नाही, अँगल वगैरे दगड खूप पडलेले, त्याच्यामुळे काही निघता येणार नाही. त्याच्यामुळे सो काही आत्ता वरच्या फ्लोअरवर आलो होतो. बाकी पावडी ठेवायला, कारण की जॉन डिअर आलं नाही, जॉन डिअर घरीच होतं. मग तिथली टायराजवळची माती थोडी खणून काढलं. बाकी ते खड्डं ना थोडं खोलच होतं, ते कॅमेरामध्ये छोटं दिसत होतं पण ते खोल होतं. भाई ट्रॅक्टर मी मागं घेणार होतो पण अचानक फ्रंट गिअरमध्येच ब्रेकवरनं पाय सुटून गेला, म्हणून ते डायरेक्ट पुढे थोडं खाली गेलं. ते ट्रॅक्टर डायरेक्ट अर्ध काने होता वाचून माहिती का, पलटीच होणार होतं. टायर उठून गेलं रे भाई.
पलटी होता का वाचलं एकदम बिलेबल भाई, इतकं खतरनाक सीन झाला होता ना, लय डेंजर. पूर्ण थर्क वगैरे फुटलं गेलं होतं. पण काही नाही, सुखरूपपणे निघालं ट्रॅक्टर, बाहेर काही झालं नाही. तर चला आता ट्रॅक्टर घेऊन सरळ घरी जाऊ. बाकी हॉलचं काम एवढं झालं आहे. आता इकडं कलर पेंट करत होते, आता झाले. चला आता घरी, बाय बाय. हे बघा इथे आपलं ट्रॅक्टर, याचा पूर्ण कलर वगैरे सगळा निघून गेला इथला. काही तेव्हा इथलं मडगाड पूर्ण घासलं गेलं. इनफॅक्ट डायरेक्ट चेमलं गेलं आहे बाई, कारण ट्रॅक्टर हेवा आम्हाला डायरेक्ट इथंच दाखवतो. हेवा त्याला पहिली इथं धडक लागली त्याला. हेवा हे इथं निघालं आहे ना, त्याचं जे बसायचं होतं ना हँडलवरचं धरायचं, ते इथं लागलं. इथून हेवा भाई किती खाली गेलं होतं ट्रॅक्टर, किती ते उगाच म्हणजे कॅमेरामध्ये दिसत नाही इतकं, किती खाली बाई. हेवा खाटून दाखव, इतकी हाईटवरती. इनफॅक्ट पूर्ण माझ्या लेवलला हाईट आहे डायरेक्ट. एवढ्या हाईटवरून ते खाली होतं. हवा इकडनं दिसेल, हवा एवढं खाली होतं ते पूर्ण. इथून गेलो होतं खाली, या ठिकाणाहून खाली गेलो होतं. बाकी जाऊ द्या, सगळं एकदम मस्त नीट झालं, काहीच लागलं नाही वगैरे. आता ट्रॅक्टरला जोडून घेतो, आपल्या घरी जाऊ सर. तर हॉटेलवरनं आलो, ट्रॅक्टर वगैरे घरी लावून दिलं. मागे आत्ता मी करत होतो पाठीमागे रनिंग, घराच्याच पाठीमागे. इकडं आपलं घर आहे, बाकी इथं मी रनिंग करत होतो बाई. सगळीकडे पूर्ण अंधार ठेवा, तर रनिंग चालू होती. बाकी आता रनिंग वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे करू घरात. चला गाईज, बाकी सगळे झोपले आणि मी जरा एडिटिंग करत होतो. एडिटिंग पण झाली, काही टिप्स पाहत होतो एडिटिंगच्या बघितले गेले. बाकी आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी भेटतो उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाय गाईज, टेक केअर.